तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. व्यावसायिक जो काही सप्लाय बंद आहे त्या संदर्भातली समस्या घेऊन आले. तर तो साधारण कधी सुरुवात होईल, काय थोड्याशा गाईडलाईन्स मिळाल्या तर बरं होईल. काय आपलं काय तू व्यावसायिकचा बंदच ठेवलं आहे, त्याच्यावर काय सूचना नाही. तो काय कधी सुरुवात होईल, गाईडलाईन्स काय सूचनाच अजून काही आलं नाही, फक्त बंद ठेवायला सांगितलं. स्पष्ट सूचना आली. अख्खा देशातलं जे काही वातावरण आहे त्याच्यामुळे जे काही परिस्थिती निर्माण झाली, आम्हालाही लक्षात येतं आहे की पेपरमधनंही आम्ही वाचतोय, बघतोय आणि सरकारने पण हा एक निर्णय चांगलाच आहे सरकारचा की घरगुती गॅस वापरणाऱ्यांना पहिलं प्राधान्य आणि मग बाकी व्यावसायिकांना असावं, हे कायम बरोबरच आहे. पण आमचा व्यावसायिक म्हणून पण भाग वेगळा. पण बऱ्याचदा आम्ही हाही विचार करतो की हॉटेल हे ज्या काही गोष्टी आहेत, आता आपल्या एरियामध्ये जर आपण हॉटेल्स पाहिले काही, तर इथं येणारे बाहेर गावून येणारे बरेचशा लोकांना खाण्यापिण्याची सुद्धा काहीतरी सोय म्हणून कदाचित एखादा तरी सिलेंडर की जिथं नाही बाबा 5 लागतायत ना, तिथं एखादा तरी द्यावा, हा फक्त आमचा मागणी आहे. हे वरतून आदेश वेगळे असू शकतात, त्याची अंमलबजावणी पण आपल्याकडनं होतीये पूर्णपणे, परंतु तरी सुद्धा एखादा व्यावसायिक सिलेंडर असं काही करून मागणी समजा 500 इथे ये असं करू शकत नाही, कारण कमर्शियल गॅसचा जो सप्लाय आहे तो पूर्णपणे सप्लाय चेन वेगळी आहे आणि घरगुती गॅसची सप्लाय चेन पूर्ण वेगळी आहे आणि ते वरतूनच ते विभागीय होऊन येतं, त्याच्यानुसार अलोकेशन होतं. स्थानिक लेवलला म्हणजे जिल्हा स्तरावर पण मला असं वाटत नाही असं पद्धतीने घेत आहे, परंतु ते आमच्या स्तरावर तहसील स्तरावर नॉट पॉसिबल आमच्याकडे आपण घेऊ शकत नाही. विनंती आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना अजून सगळे आले त्यामुळे विनंती आहे की घरगुती गॅसचा वापर हा घरगुती कामासाठीच व्हावा. असं कुठे आढळायला नको की घरगुती गॅस पण आमची एक विनंती अशी आहे की या सर्वांमध्ये ग्राहक म्हणून जसं आपण घरगुती सिलेंडर धारकांचा विचार करतोय, त्याचप्रमाणे व्यावसायिक सुद्धा कुठेतरी घरगुती आहेतच आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन थोडंसं आहे. तर त्यासाठी कुठेतरी एखादा आपल्याकडनं म्हणजे आमच्याकडनं आपल्याला तर निवेदन आहे, पण आपणही वरती ही सूचना आमची पोचवावी की या पद्धतीने आपण सिलेंडरचा सप्लाय थोडासा चालू करावा. एक थोडासा कुठेतरी आपला जो साठा आहे गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तर त्यातला थोडासा साठा या बाजूला पण थोडासा वळावा, जेणेकरून आलेल्या व्यावसायिकांबरोबर ग्राहकांची सुद्धा सोय. हा नेशनवाईड विषय आहे, हा नेशन आपल्या स्तरावरचा नाहीच आहे. आम्ही आमचं तुमचं जे निवेदन आहे ते करून टाकू. जसं म्हणजे याला पण न्यूजला पण येते की हॉटेल व्यवसाय बंद. आता याच्यात 3-4 जण असे आहेत की ज्यांचे ऑलरेडी बंद झाले, हे सिलेंडरच नाही. बाकीच्यांचं चालू आहे सिलेंडर त्यांच्याकडे कमर्शियल 2 दिवस कोणी भट्टे आणतात, यांनी लाकडी भट्टे आणतात, इलेक्ट्रिक भट्टे काही काही आज संध्याकाळी बंद होती. मेसमध्ये 2 भाज्या कमर्शियल संपलं. असं थोडंसं काहीतरी सोल्युशन काढून चालू ठेवण्याचं. किंवा सकाळीच फक्त बनवायचं बा मुलांना बाहेर दुसरीकडे जा सांगायचं, ज्यांच्याकडे कमर्शियल शिल्लक आहे एखादं त्यांनी, आणि मग दुपारचं बंद ठेवायचं, असं काहीतरी सिस्टीम चालू आहे त्यांची. थोडंसं तुमच्या आम्ही तर एवढं लवकरात लवकर कमर्शियलचं सुरू होते. आम्ही कळवण्यापेक्षा सर्व स्तरावर हे माहिती आहे. समस्या ही आता सगळ्या व्यवसाय पण झाला तर त्याचा परिणाम बाकीच्या व्यवसायावर पण होतो. भाजी आहे, भाजी आहे, तरकारी आहे, सगळेच व्यवसाय आहे, सगळ्याच व्यवसायांवर त्याचा परिणाम ऑल ओव्हर होत चाललाय ना. तहसीलदार फार छोटा स्तर आहे. सर आम्हाला तर आहे ना, हे महत्त्वाचं. आमच्या चेकमध्ये तुम्ही चेक आहे. त्यामुळे आम्ही फक्त ते पुढे पोहोचवायचं. वरतून आदेश आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला कारवाई करू. बरोबर. मेसेजवर पाठवायचं का? आम्ही पाठवतो. थोडं सॉफ्ट कॉर्नर राहू द्यायला पर्यंत कोणतं हॉटेल म्हणजे सगळं टपरीवाले माझं स्टाईलवर माझा चिवड्याचा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग पूर्णपणे बंद आहे.
आणि पुण्यातला मागणी आहे, पण पुण्यातली मागणी पुरवताच येत नाही का प्रवासीची. काय झाले हॉटेलमध्ये जे कर्मचारी आहेत वेटर वगैरे आता कमी म्हणजे कामच कमी झाल्यामुळे ह्या कामगारांची सुद्धा समस्या आता एवढी भयानक झालेली आहे. आता पगार मेंटेनन्स म्हणजे लाखो रुपयाचा मेंटेनन्स. साहेब ही एकदा टीम गेल्यावर परत समजा महिन्यांनी चालू केल्यावर ती टीम परत मिळेल का नाही हा प्रश्न. चालू परत कसं करायचं हा बी विषय आहे. परत ती मुलं गेल्यानंतर येतीलच ही गॅरंटी नाही परत यायला. जास्त दिवस नाही आता माहिती समजतं. 5-7 दिवस अजून 8 दिवस पण नाही इरा नाही ऐकत काय नाही त्यामुळे काय इंधन टंचाई गॅस टंचाई या विषयावरती निवेदन द्यायला आलेलो आहोत. या ठिकाणी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही व्यापारी महासंघाच्या वतीनं आपले आभार मानतो. या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली सगळे हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी सामील झाले. आमची तुम्हाला विनंती राहील की आम्ही आता जे आपल्याला निवेदन देतो आहे निवेदनाचा आपण सकारात्मक विचार करावा. आणि आता आमचे अनेक हॉटेल व्यावसायिक बंद आहेत, कित्येक जणांकडे कामगार कामाला आहेत. कोरोनाच्या काळामध्ये व्यावसायिकांनी ऑलरेडी झळ सोसलेली आहे, खूप नुकसानी सोसलेली आहे. परंतु आजच्या या काळामध्ये आमचा व्यावसायिक बंद राहू शकत नाही, तो आपला व्यापार बंद ठेवू शकत नाही. एखाद दुसरा दिवस गोष्ट वेगळी आली, परंतु सध्या अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की ठीक आहे आम्ही तुमच्या नियमानुसार चाललेलो आहे, परंतु आम्हाला तुम्ही एक सहकार्य करावं. आम्हाला हा जो गॅस कमर्शियल आहे तो लवकरात लवकर पुरवठा उपलब्ध करून द्यावा. आणि सध्या जी आमच्या व्यावसायिकांना अडचण आलेली आहे त्यात तुम्ही आम्हाला सहकार्य करावा अशी तुम्हाला राजनगर व्यापारी महासंघाच्या वतीनं विनंती करतो. आणि आपण सगळेजण याच्यामध्ये सहकार्य केलं, सहभागी झालात, साहेबांनी वेळ दिला, तुमच्या अन्य टीमने सहकार्यांनी वेळ दिला. पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, पत्रकार बंधूंनी आमची दखल घेतली. मी या ठिकाणी राजनगर व्यापारी महासंघाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.